आणि यानंतरच्या बातम्या आहे साम हेल्पलाईन संदर्भातल्या। पुण्यात वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या समोरच्या रस्त्यावर एका बाजूला नो एंट्रीचा बोर्ड लावण्यात आलेला आहे, तरी देखील त्या बाजूने ट्रॅफिकमुळे वाहतुकीला एंट्री दिली जाते आहे। मात्र या रस्त्यावरून गेल्यानं ट्रॅफिक पोलीस अचानकपणे दंड वसूल करतायत। परभणी जिल्हा सोनपेठ तालुक्यामध्ये पाण्याची कमतरता भासते। परिसरामध्ये 7 गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। धरणं देखील पूर्ण क्षमतेने न भरल्यानं पाण्यासाठी वणवण करावी लागते। वाशिममधल्या गोंडे गावामध्ये रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचं निवेदन नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलं। गेल्या 15 वर्षांपासून नागरिकांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आलेलं आहे। दरम्यान याबाबत सरपंच कोणतीच दखल घेत नाहीये असं देखील समोर येत आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बीडच्या आष्टीमध्ये अरणविहिरा परिसरामध्ये बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केलाय। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागानं बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये स्मशानभूमीची अवस्था दयनीय झालेली आहे। या शेडचे 3 पत्रे फुटले। याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष असल्यानं रोष व्यक्त होतोय। अर्धवट संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे, त्यामुळे स्मशानभूमीच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। स्मशानभूमीची साफसफाई आणि शेड दुरुस्तीची मागणी गावकऱ्यांकडून केली जाते। बीडच्या घाटचावळीमध्ये नागरिक नदीपात्रातून ये-जा करताय। रस्त्यावर बंधारा बांधल्यानं नागरिकांना तांड्याकडे आणि शेतामध्ये जाण्यासाठी रस्त्याची अडचण भासतीये। तांड्यावरील लोकांनी वारंवार रस्त्याची मागणी करून सुद्धा रस्ता मात्र झालेला नाहीये। त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष देऊन रस्ता तयार करावा अशी मागणी केली जाते।